नमस्कार, मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आषाढ स्पेशल अशा गव्हाच्या पिठाच्या अगदी खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळतील अशा कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. यासाठी मी घरातील एका बाउलने 2 कप गव्हाचं चाळून पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच कपचा वापर करून म्हणजेच याच बाउलचा वापर करून आपण इतर साहित्य देखील मोजणार आहोत. यानंतर यात चिमूटभर मीठ घातलं. नंतर या ठिकाणी 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. आता हे तूप मी छान कडकडीत असं गरम करून घेतलं आणि मग आता हे या बाउलमधील पिठामध्ये वरतून घालते. तर अगदी कडकडीत असं मोहन घातलेलं आहे आणि हे मोहन अगदी गरम आहे, त्यामुळे एका स्पूनच्या साहाय्याने हे छान मिक्स करून घेऊयात. तर थोडीशी काळजी घ्यायची, हे अगदी गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. तर अगदी 1-2 मिनटं छान मिक्स करून झालं की मग आपण हातानेच हे मोहन सगळ्या पिठाला लावून घेणार आहोत. तर हे मोहन लावताना अगदी पूर्ण पिठाला लागेल इथपर्यंत छान असं चोळून घ्यायचं आणि मूठ जी आहे ती वळून पाहायची. ती झाली की समजायचं मोहन अगदी योग्य असं झालेलं आहे. आणि यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. सोबतच 2 चमचे मी सौंफ यामध्ये अगदी बारीक कुटून यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते बाजूला ठेवतो आहे. आता बाउलमध्ये 1 कप पाणी घेऊन ते छान पॅनमध्ये ठेवून तापवत ठेवलं आणि यात थोडंसं गरम झालं की मग ज्या बाउलने आपण पाणी घेतलं होतं त्याच बाउलने 1 कप असा चिरून घेतलेला गूळ यात घालते आहे. तर 1 कप पाणी आणि 1 कप गूळ हे अगदी योग्य गोडीचं प्रमाण आहे या कापण्यांसाठी. आता हा गूळ आपण छान मिक्स करून घेऊया. तर पाणी गरम असल्यामुळे हा गूळ अगदी 2 ते 3 मिनटामध्ये सहज या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि छान असं पाणी तयार होतं. तर हलवून आपण हे संपूर्ण गूळ आणि पाणी यांचं मिश्रण मिक्स करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर हे मिश्रण आपण एका गाळणीने गाळून घेतलं, म्हणजे यातील असलेले काडी किंवा बारीक वाळू वगैरे आपल्याला बाजूला करता येईल. आता हे मिश्रण गाळून झाले, तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडेफार बारीक मातीचे कण आहेत. तर हा बाऊल आपण बाजूला ठेवूया आणि यानंतर पीठ मळण्यासाठी घेऊया. तर जे मोहन लावलेलं पीठ होतं गव्हाचं ते मी एका बाऊलमध्ये घेतलं आणि यामध्ये मधोमध असा छोटा खड्डा केला. मग यामध्ये आपण हे गुळाचं पाणी गरम असतानाच घालणार आहोत. यामुळे काय होतं, कापण्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात. तर हलक्या हाताने आपण हे छान मिक्स करून घेऊया. खूप गरम असताना घालू नका. हाताला जेवढं सोसवेल तितकं पाण्याचा गरमपणा असताना हे पीठ मळून घ्या. तर हळूहळू थोडं थोडं करून यात पीठ आणि गूळ यांचं मिश्रण एकत्रित करून घट्टसर असा गोळा तयार करून घेतला. इतपत घट्टसर हा गोळा तयार झाला. आता यातील छोटासा एक कणकेचा गोळा घेतला आणि याची आपण छान अशी पोळी लाटून घेणार आहोत. तर ही पीठ मळताना अगदी घट्टसरच असं मळायचं, म्हणजे कापण्या आपल्या छान खुसखुशीत होतात आणि लाटताना देखील मध्यम अशा स्वरूपाची जाडी राहील इतपतच आपल्याला ह्यापासनं पोळी तयार करून घ्यायची. तर तुम्हाला मी जाडी दाखवली. आता यानंतर आपण वरतून छान अशी खसखस लावून घेणार आहोत. खसखस लावल्यामुळे कापण्या दिसायला पण छान लागतात आणि चव देखील छान येते खसखसमुळे. तर आता हे तेलामध्ये खसखस निसटून येऊ नये म्हणून छान अशा पद्धतीने आपण ही पोळी परत एकदा लाटून घेणार आहोत. तर एका बाजूने आपण ही खसखस लावून घेतली आणि ती लाटून घेतली. आता दुसऱ्या बाजूने देखील मी खसखस लावून ही पोळी लाटून घेत आहे आणि घट्टसर थोडासा दाब देऊन हे लाटून घ्यायचं, म्हणजे ते अजिबात खसखस तेलात सुटणार नाही. तर आता चाकूच्या साहाय्याने याचे छान काप करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये या कापण्या कापून घेऊ शकता. मी इथे डायमंड स्वरूपात ह्या कापण्या कापून घेतल्या आणि कितपत जाडसर या लाटलेल्या आहेत, तयार झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर आता या संपूर्ण कापण्या अशाच पद्धतीने आपल्याला लाटून कापून घ्यायच्यात. तर मी आता ह्या कापण्या एका प्लेटमध्ये घेते आणि बाजूलाच आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. मध्यम अशा स्वरूपाचं तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल छान तापलं आहे. या तापलेल्या तेलामध्ये कापण्या छान सोडून घेणार आहोत. तर थोड्या कापण्या यात सोडल्यात आणि त्या एका बाजूने छान खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत. सोनेरी रंगावरती छान एक बाजू झाली की पलटून दुसऱ्या बाजूने देखील छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम कुठेही न वाढवता मध्यम ते हाय फ्लेमच्या मध्ये ठेवायची, किंवा अगदी हाय न करता लो न करता मध्यम अशा आचेवरती या कापण्या तळून घ्यायच्या. तर इथे एक बॅच आपली तळून झाली आहे
आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख सोनेरी असा रंग याला आलेला आहे. अगदी मऊ आणि खुसखुशीत, तसेच तोंडात ठेवताच जिभेवर विरघळतील अशा या कापण्या तयार होतात. ही रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.